स्मार्ट अहमदनगर न्यूज। कन्नूर विद्यापीठ केरळ येथील आंतरराष्ट्रीय काजवा परिसंवादात रणजित राऊत यांचा सक्रिय सहभाग। राऊत यांनी केले महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व। जामखेड प्रतिनिधी अमृत कारंडे। केरळ राज्यातील कन्नूर विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र विभाग, ख्रिस्त कॉलेज इरिंजलकुडा व फायरफ्लाईज एशियन असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय काजवा परिसंवाद, काजव्यांचे वर्गीकरण, विविधता आणि जैव पर्यावरणशास्त्र, काजव्यांच्या जगाला प्रकाशमान करणे हा 3 दिवसीय आंतरराष्ट्रीय परिसंवाद 3 ते 5 फेब्रुवारी 2026 दरम्यान उत्साहात संपन्न झाला। या परिसंवादात भारतासह अमेरिका, ऑस्ट्रेलिया, थायलंड, श्रीलंका, पाकिस्तान, बेलिव्हिया, व्हिएतनाम, मलेशिया आदी देशातील तसेच भारतातील जम्मू काश्मीर, दिल्ली, तेलंगणा, आंध्र प्रदेश, ओडिसा, आसाम, हिमाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू, महाराष्ट्र या राज्यातील नामांकित शास्त्रज्ञ, प्राध्यापक, संशोधक व अभ्यासक सहभागी झाले होते। या महत्त्वपूर्ण आंतरराष्ट्रीय परिसंवादात महाराष्ट्रातून अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील फकराबाद येथील युवा शास्त्रज्ञ व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर संलग्नित योगेश्वरी महाविद्यालय अंबाजोगाईचे जैवविविधता संशोधक रणजित रावसाहेब राऊत यांनी सक्रिय सहभाग नोंदवला। त्यांनी काजव्यांच्या संवर्धन व संरक्षणाची गरज, आव्हाने व उपाय या विषयावर अभ्यासपूर्ण सादरीकरण केले। आपल्या सादरीकरणातून त्यांनी काजव्यांचे पर्यावरणीय महत्त्व, त्यांच्या अधिवासावर होत असलेले मानवी हस्तक्षेपाचे परिणाम, प्रकाश प्रदूषण तसेच रासायनिक कीटकनाशकांचा वाढता वापर तसेच काजव्यांच्या संख्येत होणारी घट याविषयी सविस्तर मांडणी केली। तसेच रणजित राऊत यांनी काजव्यांच्या संवर्धनासाठी स्थानिक समुदायाचा सहभाग, जनजागृती मोहीम, पर्यावरणपूरक पर्यटन, जैवविविधता नोंदवही निर्मिती तसेच शास्त्रीय संशोधनावर आधारित धोरणे राबवण्याची आवश्यकता प्रतिपादित केली। तसेच यावेळी परिसंवादाचे उद्घाटन माजी कुलगुरू प्रा. एस.के. चक्रवर्ती यांच्या हस्ते झाले। प्रमुख वक्ते म्हणून डॉक्टर लेस्ली बॅलंटाईन, ऑस्ट्रेलिया, प्रा. सारा लुईस, अमेरिका तसेच डॉक्टर अन्ना वॉकर, USA, डॉक्टर दंबिका वेजीकुन, श्रीलंका, डॉक्टर मोहम्मद शमसुद्दीन, डॉक्टर A.K. चक्रवर्ती, डॉक्टर KV प्रकाश, डॉक्टर VP उनियाल तसेच डॉक्टर बिजोय परवेज खान यांसह अनेक आंतरराष्ट्रीय तज्ञांनी मार्गदर्शन केले। तसेच 3 दिवस चाललेल्या या कार्यक्रमात काजवा संशोधन, जैव परिस्थितिकी, वर्गीकरण, संवर्धन धोरणे तसेच नागरिक विज्ञान उपक्रम यावर विविध तांत्रिकी सत्रे पार पडली। तसेच युवा शास्त्रज्ञ रणजित राऊत यांच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील सहभागाबद्दल महाराष्ट्रातील शैक्षणिक व संशोधन क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे। त्यांच्या कार्यामुळे ग्रामीण भागातील जैवविविधता संशोधनाला नवी दिशा मिळत असल्याची भावना पर्यावरण प्रेमींनी व्यक्त केली आहे।